टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। महाराष्ट्रामध्ये जलसंपदा विभागामध्ये अनेक शेतकऱ्यांची कामे आहेत ती खोळंबलेली आहेत। यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचे बढती झालेले आहेत, परंतु त्या जागेवरती त्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत। या विरोधात जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रमुख अतुल खुपसे यांनी एक जनहित याचिका आहे ती दाखल केलेली आहे कोर्टामध्ये। अतुल खुपसे आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल तुम्ही जी एक याचिका दाखल केली आहे, नेमकं काय कशा संदर्भात ही याचिका आहे? जलसंपदा विभागातील 11 मार्च 2024 ला ऑर्डर निघाल्या, म्हणजे 2 इलेक्शनच्या अगोदर, म्हणजे लोकसभेच्या अगोदर, म्हणजे जवळजवळ 6 महिन्यापूर्वी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचं प्रमोशन झालं। म्हणजे अधीक्षक अभियंत्याचा मुख्य अभियंता झाला, मुख्य अभियंत्याचं सेक्रेटरी झाले, परंतु ते फक्त कागदावरच झाले। प्रमोशन झाले, पदोन्नती झाली, पण नियुक्त्या झाल्या नाहीत। म्हणजे प्रमोशन झालं आणि चार्ज मिळाला नाही। म्हणजे एका बाजूने विचार केला तर हवालदारचा फौजदार झाला, पण त्याला कुठल्या पोलीस स्टेशनला जायचं आणि काय काम करायचं सांगितलं नाही। म्हणजे हा फक्त नादी लावण्याचा आणि मनमानी कारभार आहे। तुमच्या पदोन्नतीच्या ह्या कारभारात, जलसंपदाच्या कारभारात विभागीय कार्यालय पुणे येथे आहे, विभागीय कार्यालय संभाजीनगरला आहे, विभागीय कार्यालय नागपूरला आहे, जळगाव तापीला आहे। ह्या जलसंपदा विभागात आसपासच्या गावातून जे लोक एखाद्याची कॅनल मध्ये जमीन बाधित झालेली आहे त्या जमिनीचा मोबदला मागण्यासाठी जे खालच्या ऑफिसला काम होत नाही ते वरच्या ऑफिसला जाऊन मुख्य अभियंत्याला भेटायला जातात। पण ज्यावेळेस आम्ही पुण्याला जातो त्यावेळेस त्या अधिकाऱ्याला चार्ज ठाण्याचा असतो, ज्यावेळेस पुण्याला जातो त्यावेळेस त्याच अधिकाऱ्याला संभाजीनगरचा चार्ज असतो। जर असं असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याची कामं होत नाहीत। म्हणून आम्ही जलसंपदा विभागातील ह्या पदोन्नत्या झालेल्या आहेत त्याच्या नियुक्त्या मिळाव्यात। अधिकाऱ्यांच्या ज्यावेळेस नियुक्त्या मिळतील त्यावेळेस अतिरिक्त 3 असणारा चार्ज त्यांचा कमी होईल। 5 महिने, 6 महिने, 8 महिने ठीक आहे, पण 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष जर एकाच अधिकाऱ्याकडे 3 4 भार असतील तर त्या अधिकाऱ्यांनी काम कसं करायचं? म्हणून त्या ठिकाणी ज्यांच्या बढत्या झाले त्यांचं प्रमोशन देऊन त्यांना त्या ठिकाणी चार्ज दिला पाहिजे। त्यांना चार्ज दिला तरच सर्वसामान्य शेतकऱ्याची कामं कमी होतील आणि अधिकाऱ्यांचा लोड कमी होईल। म्हणून आम्ही हायकोर्टात जनहित याचिका शेतकऱ्यांच्या वतीने दाखल केलेली आहे आणि त्या दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी आता होणार आहे। जर एका बाजूने जलसंपदा विभागाला 2 मंत्री आहेत, गेल्या वेळेस 1 मंत्री होते, गिरीश महाजन साहेब आहेत आणि विखे पाटील साहेब आहेत, दोन्ही मंत्री नुसते नामदार आहेत। ह्या लोकांना शिपाईची बदली करायची सुद्धा यांच्या हातात नाही, फडणवीस साहेबांच्या हातात आहे आणि फडणवीस साहेबांच्या पुढे बोलायची कुठल्या अधिकाऱ्याची ताकद नाही। 70,000 80,000 कोटींचं यांचं बजेट असणारा जलसंपदा विभाग, सर्वसामान्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न की ज्याच्या पाण्याच्या जीवावरच शेती होती अशा ठिकाणी अशा इतक्या वर्ष बढतीनं चार्ज न देता अधिकाऱ्यांच्या बोकांडी 3 4 विभागाचा चार्ज ठेवणं, म्हणजे हे आम्ही कोर्टाला समजावून सांगितलेलं आहे। कोर्टात जनहित याचिका दाखल केली, त्या ठिकाणी कोर्टाच्या सुनावणीची आम्ही वाट पाहतोय। साधारण काय तारीख वगैरे यामध्ये देण्यात आली का आपल्याला? यामध्ये पुढची तारीख सुनावणीची पडलेली आहे। काल 16 तारीख पडलेली होती, आता सुनावणीची तारीख पडलेली आहे। सरकारचं म्हणणं त्या ठिकाणी येणं बाकी आहे। सरकारचं म्हणणं आल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेतोय। किती तारीख पडलेली आहे काय? 16 तारीख पडलेली होती, आता पुढची तारीख आणखी समजलेली नाही। पण जिथपर्यंत आम्ही पदोन्नती झालेले, प्रमोशन झालेले अधिकारी आहेत आणि त्यांच्यावरचा जो अतिरिक्त भार आहे तो कमी होत नाही आणि त्यांना चार्ज मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना सुख लागणार नाही। म्हणून आमची लढाई ही चालूच राहणार आहे। याबाबत आपण काय जनहित याचिका दाखल करण्या अगोदर याबाबत संघटनेच्या वतीनं काय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्र्यांच्याकडे ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली होती का? आम्ही संघटनेच्या वतीनं, शेतकरी संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री कार्यालयात निवेदन दिली। त्या विभागाचे दीपक कपूर म्हणून सचिव आहेत त्यांना निवेदन दिलं, महाराष्ट्राचे प्रधान सचिव आहेत त्यांना निवेदन दिलं। पण ह्या ठिकाणी दीपक कपूर साहेबांचाच हा सावळा गोंधळ आहे। एका बाजूनी मंत्री प्रत्येक 5 वर्षाला बदलतो पण सचिवच काम बघतो, तर दीपक कपूर साहेब जर 3 लोक या ठिकाणी जर बदलत नसतील, त्यांच्या जीवावर अतिरिक्त चार्ज देत असेल तर माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला हा प्रश्न पडतो की तुम्ही एकत्र गोळा करण्यासाठी, तुमचे हप्ते गोळा करण्यासाठी त्या ठिकाणी अधिकाऱ्याला ठेवताय का? नवीन अधिकारी आल्यानंतर तुम्हाला भीती वाटते का त्याचा बाहेरबाबाट होईल? असा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला पडत आहे। साधारण किती शेतकऱ्यांच्या तक्रारी आपल्याकडे या संदर्भात आलेल्या आहेत? काय विभागाला, प्रत्येक विभागाला 100 200 तक्रारी पेंडिंगला पडलेल्या आहेत। आपलं कोकण खोरे असेल, कृष्णा खोरे असेल, गोदावरी खोरे असेल, तापी खोरे असेल, नागपूर असेल, प्रत्येक विभागाला एक मुख्य अभियंता आहे आणि मुख्य अभियंत्याच्या ठिकाणी जर गेलं तर त्याच मुख्य अभियंत्याला दुसऱ्या मुख्य अभियंत्याचा दुसऱ्या विभागाचा चार्ज आहे, त्यांनाच सेक्रेटरीचा चार्ज आहे।
म्हणजे असे चार्ज त्यांना असल्यामुळे ज्यावेळेस आम्ही इथून जातो त्यावेळेस त्यांची भेट होत नाही. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे नसतात. 100 200 तक्रारी त्या ठिकाणी पेंडिंग आहेत. आमची रानं गेली कॅनलमध्ये पण त्याचे पैसे मिळाले नाहीत, कॅनलच्या पाळ्या, असे अनेक प्रश्न आहेत. जेवढे सांगावे तेवढे कमी आहेत. असे प्रश्न पेंडिंगला पडलेले आहेत. ह्याला जर सर्वात्मक पर्याय जर असेल तर फक्त एकच पर्याय की पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांना चार्ज मिळाला पाहिजे. जर अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता पुढे गेला जिथं पदोन्नती मिळाली तरच त्या अधीक्षक अभियंत्याची खुर्ची खाली होईल आणि त्या ठिकाणी अधीक्षक अभियंत्याच्या ठिकाणी कार्यकारी अभियंता होईल, जेणेकरून शेतकऱ्याचं जीवन सुखमय होईल आणि लोकांची कामं व्हायला चालू होतील. नक्कीच आपण पाहतोय की जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रमुख अतुल खुपसे यांनी या ठिकाणी जी आहे ती जनहित याचिका आहे ती जलसंपदा विभागाच्या बाबतीत अधिकाऱ्यांच्या ज्या जी बढती आहेत त्याबाबत नियुक्त्या त्या जागेवरती करावं यासाठी त्यांनी केलेली माहिती यावेळी आपल्याला बोलताना दिली आहे. लवकरच याबाबतची पुढची जी सुनावणीची तारीख आहे ते देखील आम्हाला कळेल. त्याबाबत आम्ही हा जो पाठपुरावा आहे तो संघटनेच्या माध्यमातून असाच लढा सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा.